महाराष्ट्र ही महामानवांची भूमी आहे। ही भूमी समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्यायाची शिकवण दिलेली आहे। भारतीय संविधानाच्या रूपाने समाजातला जो वंचित वर्ग आहे, दलित वर्ग आहे, पीडित वर्ग आहे, या वर्गाला प्रगत समाजाच्या बरोबर घेऊन जाऊन सामाजिक समतेची स्थापना करावी ही राज्यघटनेची उद्दिष्ट असताना या देशामध्ये मातंग समाज जवळजवळ अप्पासाहेब गोखले ते लोकस्वराज्य आंदोलनापर्यंत ही प्रदीर्घ अशी लढाई आहे। ही लढाई या देशातल्या लक्षात कसं येत नाही, हा महत्वाचा प्रश्न मला याच ठिकाणी नमूद करावा असं वाटतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी विचार घेऊन चालणाऱ्या ज्या संघटना या देशामध्ये आहेत, ती माणसं सुद्धा मातंग समाजाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात प्रचंड कोलाहल माजवलेले आहेत। हे कशासाठी असा आमचा प्रश्न आहे। आणि मातंग समाज महाराष्ट्रातला बौद्धांच्या नंतर दुसरा क्रमांक असलेला मातंग समाज आहे। आणि महाराष्ट्रामध्ये बौद्धांच्या नंतर जय भीम करणारा माणूस जर कोण असेल तर तो मांग आहे। मग त्या मांगाची दयनीय अवस्था शिक्षणापासून, नोकरीपासून, आर्थिक वंचितता याच्या वाटेला आलेले असताना महाराष्ट्रातला जो राजकीय वर्ग आहे तो वर्ग या समाजात अजून उपेक्षेने का पाहतो? ही मातंग समाजाची शोकांतिका आहे। ही शोकांतिका मांडताना नागपूरमध्ये आमचे भरांडे साहेब म्हणाले की अरे मातंग समाज पंढरपूरच्या वारीत जातो आणि गळ्यामध्ये ते माळ घालतो आणि ते मांसाहार वगैरे काही करत नाही किंवा मद्यपान करत नाही, तो खरा बौद्ध आहे असं मला वाटते। खरंच आहे, आम्ही पंचशील किंवा त्रिशरण ते दशपदी वगैरे काय असेल ते असू द्या, पण आंबेडकरी विचाराचे काही गुण निश्चित मातंग समाजाने घेऊन चालत असताना त्यालाही आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी प्रवाह म्हणून मान्य करायला पाहिजे। परंतु दुर्दैव मातंग समाजाला आता RSSचे लोक आहेत किंवा ह्याचे बीजेपीचे लोक आहेत। अरे बीजेपीचे किंवा RSSचे आम्हीच कसे? तुम्ही आज मंत्री आहेत आणि पूर्वी मंत्री होतात, सत्ता कारणामध्ये तुम्ही आहात, मग आम्हीच कसे RSS? आम्ही RSS वगैरे नाही, आम्ही आंबेडकरीवादी आहोत, आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत आणि भारतीय संविधानाचे आम्ही पाविक आहोत। असं असताना सुद्धा तुमचं कुठंतरी चुकते आणि ती चूक दुरुस्त करावी असे माझी इथल्या शासनाला आणि राज्यकर्त्या जमातीला सांगणं आहे। आणि त्यांनी लक्षात घ्यावं, ज्यांना ज्यांना जबाबदार म्हणतात, ज्यांना ज्यांना या दलित चळवळीचे, वंचितांच्या चळवळीचे जबाबदार म्हणतात, ती जबाबदार माणसं विरोधी भूमिका घेत आहेत। ही अत्यंत वाईट घटना आहे आणि आंबेडकरी विचाराला काळिमा लागलेला आहे। या काळिमा पुसायचा असेल तर ज्यांनी ज्यांनी आंबेडकरी म्हणून स्वतःला घेत आहेत ते आंबेडकरी उपवर्गीकरणाला साथ देऊन त्यांनी त्याला मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। या प्रसंगी मी हे त्यांना सांगून मी इथेच